गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, छाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादि चेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि 24 स्थान अंतर्गत आचार्य सांगतात आहे की आम्हाला ही चर्चा तर करणं युक्तिसंगत आहे, कारण आमचं स्थान कुठे आहे, आम्ही आज तागायत पर्यंत कुठे कुठे फिरलो आणि आम्हाला नेमकं कुठं जायचं आहे याचं वर्णन आणि याची माहिती जर आम्हाला हवी असेल तर 24 स्थानाची चर्चा आमच्यासाठी संयुक्तिक आहे. पण शेवटी आम्हाला या 24 स्थानांमध्ये अशुद्ध जीवत्व किंवा अशुद्ध पर्यायीच्या अपेक्षेने हे सगळं कथन आहे आणि आम्हाला तर आमचं ध्येय शुद्धता प्राप्त करणं आहे. ही अशुद्ध अवस्था अशुद्ध द्रव्यार्थिक नयानी आम्हाला समजून घ्यायची आहे आणि बोध हा घ्यायचा आहे की या अवस्था मी आजपर्यंत उपभोगल्या, या मला स्वारस्य नाही, मला माझ्या शुद्ध आत्मतत्वाची प्राप्ती झाली पाहिजे आणि तिथेच मला रममाण व्हायचं आहे. हा भाव या सगळ्या प्ररूपणांमध्ये आम्हाला ठेवायचा आहे. 24ही हे स्थान किंवा 20 प्ररूपणा या सगळ्यांमध्ये आम्हाला हा भाव एक नित्य अंतरंगात धारण करायचा आहे. काल आमची चर्चा सुरू होती पर्याप्तीची. पर्याप्ती कशाला म्हणतात तर ही जी काही वर्गणा जीव पहिल्या समयामध्ये ग्रहण करतो नवीन शरीर धारण करत असताना, तर वर्गणा धारण केल्यानंतर ते जे परमाणू आहे त्या परमाणूंना यथायोग्य रूपाने जीव ते परिणमितो, तर ही बनविणारी जीवाची शक्ती जी आहे तिला पर्याप्ती असं म्हटलं. म्हणजे पूर्णत्वाकडे जाण्याचा हा जो जीवाचा भाव आहे की ती वर्गणा घेतली, वर्गणा घेतल्यानंतर पूर्णत्वाला पोचविण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीला पर्याप्ती असं म्हटलं जातं. पर्याप्ती ही जीवाची शक्ती आहे, पण ही संसार अवस्थेत कार्य करते, पुढे हिचं कार्य असत नाही. अशा ह्या पर्याप्ती एकूण 6 आहेत. आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती, श्वासोश्वास पर्याप्ती, भाषा पर्याप्ती आणि मनोपर्याप्ती. काल नावं आपण बघितलेली आहे. आता आम्हाला पुढचं प्रकरण बघायचं आहे. आहार पर्याप्ती कशाला म्हणतात. आहार पर्याप्ती म्हणत असताना जे नवीन शरीर धारण करण्यासाठी जीवानी ज्या कर्म वर्गणांचं ग्रहण केलेलं आहे त्या वर्गणांना म्हणजेच आहार वर्गणांच्या परमाणूंना फल रस भाग रूप बनविण्याची जीवाच्या शक्तीची पूर्णता म्हणजे आहार पर्याप्ती आहे. म्हणजे परमाणू ग्रहण केले आणि त्या परमाणूंमध्ये काही असे परमाणू आहे की जे खल भाग रूप बनू शकतात, म्हणजे टणक अशा वस्तूंची निर्मिती करण्यासाठी ते परमाणू समर्थ आहे. आणि काही परमाणू असे त्या ठिकाणी आहार वर्गणेमध्ये आहे की ज्याला लिक्विड फॉर्म मध्ये तयार केलं जातं किंवा तसे त्याच्यामध्ये योग्यता आहे. मग ज्या परमाणूंमध्ये कडकपणा रूपाने टणकपणा रूपाने होण्याचं योग्यता आहे त्याला त्या रूपाने परिणमितो आणि ज्याला लिक्विड फॉर्म मध्ये त्याला तयार करायची योग्यता त्या परमाणूत आहे त्याला तशा प्रकारे परिणमित करतो. कारण जीवाचं हे शरीर जे आहे हे हाड, रक्त, मांस, याच्यामध्ये काही कडक भाग पण आहे
आणि काही लिक्विड फॉर्म मध्ये पण पदार्थ विद्यमान आहे. त्या परमाणूंमध्ये जशी जी योग्यता असेल त्याला तशा रूपाने, म्हणून त्या ठिकाणी दोन शब्द ठेवले, खल आणि रस. अशा रूप परिणमिण्याची जी जीवाची शक्तीची पूर्णता तिला आहार पर्याप्ती असं म्हटलेलं आहे. दुसरी आहे शरीर पर्याप्ती. आहार वर्गणेच्या ज्या परमाणूंना खल भागरूप परविनिले होते त्याला हाड, वेष्टन आदी रूप बनविण्यास आणि ज्या भागाला रसरूप परिणमविले होते त्यांना रक्त वगैरे रूप बनविण्यात निमित्त रूप असणाऱ्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला शरीर पर्याप्ती असं म्हटलं जातं. जो कडक भाग होता त्याच्यामध्ये आहार वर्गणीमध्ये त्याला खलभाग रूप परिणमविलं होतं. आता त्याच्यामधून हाडांची रचना, वेष्टन वगैरे जे भाग कडक रूपाचे आहे अशी परिणती तिथे होते. आणि जे रसरूप भाग होता त्याला रक्त वगैरे जे काही प्रवाही पदार्थ आहे त्या प्रवाही पदार्थ रूपाने परिणमवितो. ही दुसरी शरीर पर्याप्ती त्याची झालेली आहे. तिसरी पर्याप्ती आहे इंद्रिय पर्याप्ती. ज्या आहार वर्गणींच्या परमाणूंना आता हा इंद्रियाकार बनविण्यास, म्हणजे त्या त्या इंद्रियाचा तसा तसा आकार त्या ठिकाणी निर्माण केला जातो आणि त्याद्वारा विषय ग्रहण करविण्यास कारणभूत जीवाच्या शक्तीची पूर्णता त्याला इंद्रिय पर्याप्ती असं म्हटलं जातं. इंद्रियाची जिथे संरचना होणार आहे त्या तिथल्या परमाणूंना तशा इंद्रियाकार रूप परिणमविण्यात येतं. डोळ्याची जिथे संरचना आहे तर तिथे तशा प्रकारच्या परमाणूंना परिणमविण्यात येतं आणि अशा तऱ्हेने ही शरीर पर्याप्ती त्या ठिकाणी म्हटल्या जाते. श्वासोश्वास पर्याप्ती. आहार वर्गणेच्या परमाणूंना श्वासोश्वास रूप बनविण्यास कारणभूत जीवाच्या शक्तीची पूर्णता होणे याला श्वासोश्वास पर्याप्ती असं म्हटल्या जाते. आहार वर्गणीपासून आहार पर्याप्ती झाली आहे, शरीर पर्याप्ती झालेली आहे, इंद्रिय पर्याप्ती झाली आहे आणि ही चौथी श्वासोश्वास पर्याप्ती देखील झालेली आहे. ही जी काही श्वासोश्वास रूप बनविण्याची जी प्रक्रिया आहे त्या शक्तीची म्हणजे जी पूर्णता करण्याची जीवाची शक्ती आहे तिला श्वासोश्वास पर्याप्ती म्हणतात. आता 5व्या नंबरची पर्याप्ती आहे भाषा पर्याप्ती. भाषा वर्गणाच्या परमाणूंना शब्दरूप बनविण्यासाठी कारणीभूत जीवाच्या शक्तीची पूर्णता होणे याला भाषा पर्याप्ती असं म्हणतात. आणि शेवटची पर्याप्ती आहे मनपर्याप्ती. मनोवर्गणेच्या परमाणूंना, म्हणजे ज्या वेळेला त्यांनी आहार वर्गणा ग्रहण केली त्यावेळेला जो जीव द्विनिंद्रिय होणार असेल तर भाषा वर्गणा पण ग्रहण केली आहे, मनोवर्गणा संज्ञी होणार असेल तर मनोवर्गणा पण ग्रहण केलेली आहे. तर अशा तऱ्हेने या वर्गणा त्यांनी ग्रहण केल्या. पहिल्या वर्गणेपासून 4 तऱ्हेच्या पर्याप्ती झाल्या. भाषा पर्याप्तीपासून शब्द बनले आणि मनपर्याप्तीपासून मनाची पूर्ती झाली. म्हणून मनोवर्गणा जी आहे, मनोवर्गणा ग्रहण केली, भाषा वर्गणा याच्यापासून भाषा पर्याप्ती आणि मनोपर्याप्ती झाली. तर मनोवर्गणाच्या परमाणूंना अष्टदल कमल रूप पंखुडी प्रमाणे द्रव्य मनरूप बनविणे आणि या द्रव्यमनाच्या अवलंबनाने विचार करण्यास निमित्त रूप अशा जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला मनपर्याप्ती म्हटल्या जाते. अशा या 6 पर्याप्ती आहे. आता प्रश्न, पर्याप्तक जीव कुणाला म्हणायचं? उत्तर अपेक्षित आहे. 6 पर्याप्ती सांगितल्या, यापैकी पर्याप्तक जीव कुणाला म्हणायचं? त्याच्या 6ही पर्याप्ती पूर्ण झालेल्या आहेत त्याला पर्याप्तक म्हणायचं. त्याला पर्याप्तक म्हणायचं. आणि अपर्याप्तक? आणि पर्याप्तकामध्ये 6ही म्हणण्यापेक्षा शरीर पर्याप्ती पूर्ण झाली दुसरीच की तो पर्याप्तक. जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत अपर्याप्तक, आणि शरीर पर्याप्ती पूर्ण झाली की तो पर्याप्तक झाला, म्हणून दुसरी पर्याप्ती.
आणि अपर्याप्तक ज्याच्या ज्याची पर्याप्ती शरीर पर्याप्ती ज्याची शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही त्याला अपर्याप्तक जीव म्हणतात. आता या अपर्याप्तकाचे दोन भेद, निवृत्त अपर्याप्तक आणि लब्धी लब्ध. अपर्याप्तक. आता निवृत्त अपर्याप्तक त्याला म्हणायचं की ज्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही परंतु नियमाने पूर्ण होणार आहे तो निवृत्त अपर्याप्तक. आणि लब्ध पर्याप्तकामध्ये ज्याच्या पर्याप्ती पूर्ण होणारच नाही त्याला लब्ध. त्याला अपर्याप्तक लब्ध लब्ध. पर्याप्तक लब्ध पर्याप्तक असं म्हणायचं. तर अशा या पर्याप्तींचं वैशिष्ट्य आपण बघितलं. आणि कालचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला आपण बघू आता. काल जो प्रश्न विचारलेला होता की एकेंद्रिय जीवांमध्ये वनस्पती कायिकांचे सूक्ष्म आणि बादर हे भेद केले नाही का 19 जीव समासांमध्ये. तर 19 जीव समासांमध्ये पहिल्यांदा 8 भेद आपण केले, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू यांचे बादर आणि सूक्ष्म असे 8 भेद झाले. नंतर वनस्पती कायिक आपण जे पाहिलं याच्यामध्ये वनस्पती कायिकाचे 2 भेद करायचे. पहिल्यांदा साधारण वनस्पती कायिक आणि प्रत्येक वनस्पती कायिक. आता साधारण वनस्पती कायिक जीव म्हणजे कोण? निगोदी. साधारण निगोदी जीव. तर म्हणून आता त्याचे 2 भेद केले परत, नित्य निगोदी आणि इतर निगोदी. आणि साधारण जे निगोद आहे त्यांना म्हणजे साधारण वनस्पती आहे त्याला भेद घेतलं नाही भेदामध्ये, कारण त्याचेच आम्ही 2 भेद केले, नित्य निगोद आणि इतर निगोद. म्हणून हे 2 भेद घ्यायचे आणि या 2चे बादर आणि सूक्ष्म असे 2 भेद करायचे. म्हणजे हे झाले 4. आणि जो प्रत्येक वनस्पती कायिक आहे याचे परत 2 भेद केले, सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. आणि याच्यामध्ये बादर आणि सूक्ष्म हा प्रकार नाही, कारण प्रत्येक जीव आहे आणि प्रत्येक जीव असल्यामुळे त्या ठिकाणी सूक्ष्मपणा घटित होत नाही. म्हणून हे दोनही जीव बादर आहे, त्यामुळे या ठिकाणी सप्रतिष्ठित प्रत्येक 1 घेतला आणि अप्रतिष्ठित प्रत्येक 1 घेतला. निगोदी जीवांमध्ये मात्र सूक्ष्म आणि बादर असे 2 भेद केलेले आहे. आणि परत निगोदी जीवांचं वैशिष्ट्य हे लक्षात ठेवायचं की प्रत्येकच जीव एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करेलच असं नाही. कित्येक निगोदी जीव हे पर्याप्तक सुद्धा असतात. कित्येक निगोदी जीव लब्ध पर्याप्तक जसे असतात तसे पर्याप्तक देखील असतात, पण त्यांचं आयुष्य अंतर्मुहूर्तच असतं. अंतर्मुहूर्तापेक्षा त्यांची जास्त आयु असत नाही, पण ते पर्याप्तक बनून त्यांचं मरण होऊ शकतं. म्हणून आमच्या मनामध्ये कल्पना आहे किंवा बऱ्याच वेळची आमची ती मनामधली भावना असते की लब्ध पर्याप्तक म्हटला किंवा निगोद म्हटला की तो एका श्वासात 18 वेळा जन्म मरण त्याचं झालंच पाहिजे. एका श्वासात 18 वेळा जन्म मरण करणारे हे सगळेच आहे जीव, पंचेंद्रियापर्यंतचे जीव आहे. म्हणजे एकेंद्रियामध्ये पण आहे आणि समूर्छन मनुष्यांपर्यंत ते जीव अशा एका श्वासात 18 वेळा जन्म मरण करणारे आहे. प्रत्येकच जीव निगोदी नाही. निगोदी जो जीव असतो हा निगोदी जीव असा क्षुद्रभव देखील धारण करतो आणि त्याचं आयुष्य जास्तीत जास्त असेल तर अंतर्मुहूर्त असू शकतो आणि तो पर्याप्तक बनून त्याचा मृत्यू पण संभवनीय आहे. ही याच्यामध्ये विशेष गोष्ट लक्षात ठेवायची. कारण जर आम्ही असं म्हटलं क्षुद्रभव, तर क्षुद्रभव एकूण 66,336 एकूण अंतर्मुहूर्तात होऊ शकतात. इतके क्षुद्रभव होऊ शकतात आणि त्यामध्ये सगळ्यांचे क्षुद्रभव आलेले आहे. त्याच्यामुळे फक्त साधारण वनस्पती कायिकाचेच क्षुद्रभव असतात असं त्या ठिकाणी समजू नये. आणि जो एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण करण्याचा जो काही वेळ आहे हा 0.24 सेकंद एवढा त्याचा कमी काळ आहे. आणि जर पर्याप्तक असेल तर त्याचा अंतर्मुहूर्त आहे, तो थोडासा जघन्य मध्यम अशा तऱ्हेचे अंतर्मुहूर्त त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. कालच्या प्रश्नाला
आता आम्ही जी आत्ता पर्याप्ती बघितली, या पर्याप्तीचं आम्हाला वैशिष्ट्य पाहायचं आहे. आता ह्या ज्या पर्याप्ती आहे, या 6ही पर्याप्ती आणि अपर्याप्ती या संज्ञी पंचेंद्रिय जीवांना असतात. म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय जीवांना पर्याप्ती पण असतात आणि अपर्याप्ती पण असतात. नंतर मनोपर्याप्तीशिवाय 5 पर्याप्ती या द्विनिंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रिय जीवांपर्यंत आहे. भाषा पर्याप्ती आणि मनोपर्याप्ती सोडून 4 पर्याप्ती एकेंद्रिय जीवांना आहे. 6ही पर्याप्तींना युगपत सुरुवात होते, पण पूर्णता मात्र क्रमाक्रमाने होते. पहिल्यांदा आहार पर्याप्ती पूर्ण होईल, नंतर शरीर पर्याप्ती पूर्ण होईल. सुरुवात एका समयात झालेली आहे. तो जसा भावेंद्रिय घेऊन आलेला आहे, तशा तऱ्हेच्या आहार वर्गणेला त्यांनी ग्रहण केलेला आहे. जर तो संज्ञी होणार असेल तर आहार वर्गणे सोबत त्यांनी भाषा वर्गणा पण ग्रहण केली आणि मनोवर्गणा पण त्याच पहिल्या समयात ग्रहण केली. आणि क्रमाक्रमाने या पर्याप्तींची पूर्णता होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहार पर्याप्ती पूर्ण होईल, मग शरीर, मग इंद्रिय, मग श्वासोश्वास, मग भाषा आणि शेवटी मनोपर्याप्ती पूर्ण होईल. आणि प्रत्येक पर्याप्ती पूर्ण होण्याचा काळ हाही अंतर्मुहूर्त आहे आणि 6ही पर्याप्ती पूर्ण करण्याचा काळ देखील अंतर्मुहूर्तच असणार आहे. म्हणजे जीवानी जन्म घेतला, जीवानी जन्म घेण्याचा त्याचा हा 6 पर्याप्तीचा एक अंतर्मुहूर्त गृहीत धरा आणि विग्रह गतीमध्ये त्याला जे काही समय लागले असेल 4 पर्यंतचे, ते एवढे त्याचे समय अशा तऱ्हेने व्यतीत होऊन गेलेले असतात. आणि जन्म हा पहिल्या विग्रहगतीच्या पहिल्या समयात हा जन्म म्हटल्या जातो. कसा पाहिला तर गर्भात नंतर येईल 3 समय नंतर, जन्म तिथेच पहिल्यांदा झालेला आहे विग्रह गतीमध्ये. नवीन आयु सुरू झाली की तेवढा काउंट आम्ही करायला पाहिजे. आणि इकडे हा गर्भच होणार असेल तर गर्भाचा जो काळ असेल, प्रत्येक जीवाचा वेगवेगळा काळ आहे, हा काळ त्या ठिकाणी लावायला पाहिजे. कारण तिर्यंच गतीमध्ये देखील गर्भज जन्म आहे आणि गर्भज जन्मांमध्ये अनेक पक्ष्यांचा पशूंचा जन्म हा त्यांच्या त्यांच्या काळानुसार तिथे गर्भ लावायचा आहे. म्हणून 6ही पर्याप्तींना युगपत सुरुवात होते, पूर्णता क्रमाने होते. प्रत्येक पर्याप्ती पूर्ण होण्याचा काळ अंतर्मुहूर्त आणि सगळ्या पर्याप्ती पूर्ण होण्याचा काळही अंतर्मुहूर्तच असणार आहे. शरीर पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर जीव पर्याप्तक म्हटल्या जातो. 2 नंबरची पर्याप्ती, ही पर्याप्ती पूर्ण झाली की जीव पर्याप्तक म्हटल्या जातो. मिश्र काळ योगामध्ये जीव अपर्याप्तक, मिश्र काळ योगात जीव अपर्याप्तक असतो. आणि म्हणून आहारक मिश्र काळ योग म्हणजे औदारिक मिश्र असेल, वैक्रियक मिश्र असेल किंवा कारमाण मिश्र असेल. कारमाण मिश्र नाहीये, औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र आणि आहारक मिश्र, या 3 मिश्रामध्ये हा जीव अपर्याप्तक म्हटल्या जातो. म्हणून आहारक मिश्र काय योग हा मुनींचा, त्यामध्ये औदारिक मिश्र काय युक्त आणि औदारिक मिश्र आणि इकडे समुद्घात केवलींचा, या वेळेला देखील जीव अपर्याप्तक असतो. म्हणजे लक्षात घ्यायचं या ठिकाणी की ज्या वेळेला औदारिक मिश्र जीवाचा असतो त्यावेळेला तो अपर्याप्तक आहे, वैक्रियक मिश्र मध्ये अपर्याप्तक आहे, आहारक मिश्र मध्ये देखील तो अपर्याप्तक आहे. पण आहारक मिश्र मध्ये औदारिक प्लस आहारक असा मिश्र आहे. वैक्रियक मिश्र मध्ये वैक्रियक प्लस कारमाण योग असा मिश्र आहे. औदारिक मिश्रामध्ये औदारिक प्लस कारमाण असा मिश्र आहे. आणि इकडे जेव्हा केवळ समुद्घात होतो तेव्हा देखील हा जीव अपर्याप्तक म्हटल्या जातो. यामध्ये तो जो समुद्घात करतो आहे, या समुद्घातामध्ये कपाट, प्रतर, लोकपुरण
प्रतर आणि कपाट या 5 समयांमध्ये तो जीव अपर्याप्तक म्हटला जातो. तिथे वास्तविकता 3 समय कारमाण काय योग आहे, परंतु त्या अवस्थेतही हा जीव तिथे अपर्याप्तक म्हटल्या जातो. म्हणजे अपर्याप्तक अवस्था अशा प्रकारे इतक्या ठिकाणी आहे. आता प्रश्न माझा आहे, लब्ध पर्याप्तक जीवांचं गुणस्थान कोणतं असतं? लब्ध पर्याप्तक जीवांचे गुणस्थान कोणते असते? पहिलं एकच गुणस्थान त्यांचं असतं. नंतर परत प्रश्न आहे, निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये कोणती गुणस्थानं होतील? निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत कोणती गुणस्थाने होतील? मरण अपेक्षेने पहा, क्ल्यू देते. मरण अपेक्षेने बघायचंय निवृत्त अपर्याप्तक अवस्था. पहिलं गुणस्थान, दुसरं, चौथं, दुसरं आणि चौथं. पहिलं, दुसरं आणि चौथं. हे 3 उत्तर तर बरोबर आहे. आणि नंतर आपण 6वं म्हणू शकतो आहारक काय योगाच्या अपेक्षेने, आणि 13वं पण म्हणू शकतो. 3 उत्तर हे तर बरोबर आहे. पहिलं, दुसरं आणि चौथं. तिसऱ्यात मरण नाही, म्हणून तिथे निवृत्त अपर्याप्तक अवस्था होत नाही. पहिल्यात मरण होते सगळ्या जीवांचं. 13व्या गुणस्थानात कशी 13व्यामध्ये केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने 5 समयपर्यंत त्याला अपर्याप्तक अवस्था म्हटलेली आहे. मिश्र जेव्हा बनतो तो औदारिक मिश्र, तर ते कपाट, प्रतर, लोकपुरण, परत प्रतर आणि कपाट या 5 समयामध्ये तो जीव अपर्याप्तक म्हटल्या जातो. म्हणून 6व्या गुणस्थानात आहारक काय योगाच्या अपेक्षेने तो मिश्र म्हटल्या जातो, निवृत्त अपर्याप्तक अवस्था. 13व्या गुणस्थानात केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने म्हटल्या जातो. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या गुणस्थानामध्ये मरण अपेक्षेने तो निवृत्त अपर्याप्तक असणार आहे. आता प्रश्न परत, लब्ध पर्याप्तक जीवांचा जन्म कोणता असतो? लब्ध पर्याप्तक जीव, त्यांचा जन्म कोणता असतो? सम्मूर्छन, त्यांचा फक्त सम्मूर्छन जन्म असतो. नंतर हे जीव लब्ध पर्याप्तक कोणत्या गतीत आणि कोणत्या ठिकाणी असतात? लब्ध पर्याप्तक जीव कोणत्या गतीत आहे? त्यांची गती कोणती? मनुष्य गती आणि तिर्यंच गती. मनुष्य गती आणि तिर्यंच गती, बरोबर. आणि कुठे असतात? ते कर्मभूमीमध्येच असतात. परत लक्षात घ्यायचंय, हे जीव कर्मभूमीतच असतात. त्यांचं क्षेत्र निश्चित आहे, कर्मभूमी. भोगभूमी मध्ये लब्ध पर्याप्तक जीव असत नाही. नंतर एकेंद्रिय जीवाला किती पर्याप्ती राहतील? आता मी विशेषतः सांगितली त्यात सांगितलंय, एकेंद्रिय जीवांना किती? 4 पर्याप्ती असणार आहे. आता शेवटचा प्रश्न आहे याच्यावरचा, की कारमाण कायोग असताना जीवाला पर्याप्ती किती असतात? कारमाण कायोग असताना जीवाला पर्याप्ती किती असतात? एकही नसेल. एकही पर्याप्ती राहत नाही. कारण जेव्हा तो पर्याप्तक आहारक बनतो त्यावेळेला त्याला पर्याप्तीला सुरुवात करतो. विग्रह गतीमध्ये जोपर्यंत कारमाण काय योग आहे तोपर्यंत त्याची अनाहारक अवस्था असते, म्हणजे तो आहार ग्रहण करत नाही. आणि कारमाण काय योगामध्ये अनाहारक अवस्था असल्यामुळे पर्याप्तीला अजून सुरुवात नाही. असा हा काळ किती राहू शकतो जास्तीत जास्त? 3 समय. 3 समय
हा काळ राहू शकतो. तर अशा तऱ्हेने आपण पर्याप्तीचा विषय बघितलेला आहे आणि यावर काही प्रश्न असेल तर विचारू शकता. समुद्घात करताना केवली समुद्घात करताना अपर्याप्तक म्हटल्या जाते, तर मग त्याचं काही कारण आहे का? अपर्याप्तक म्हणजे मिश्र अवस्था आहे त्यांची, म्हणजे शरीराचे परमाणू सगळे बाहेर पडलेले आहे आत्म्या प्रदेशासोबत आणि त्यांची जी मिश्र अवस्था आहे आणि मिश्र अवस्थेमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी अपर्याप्तकपणा लावलेला आहे. या अपेक्षेने त्या ठिकाणी त्यांना अपर्याप्तक म्हणायचं. कारण पहिला समय जो आहे तो त्यांचा मूळ शरीर, मग दंड रूपाने बाहेर पडतो, तर दंडामध्ये त्यांचा औदारिक काययोगच असतो, म्हणून तिथे अपर्याप्तक अवस्था म्हटली नाही दंडामध्ये. पण जेव्हा आता कपाट होतो तेव्हा त्यांची मिश्र काययोग अवस्था होते, म्हणून कपाटाचा एक समय, प्रतरचे 2 आणि लोकपुरणचा 1 आणि इकडे परत कपाटचा दुसरा उतरतानाचा, या 5 समयात तो अपर्याप्तक आहे. परत आता त्याची नंतरची अवस्था जी झाली ती दंडरूप झाली, दंडामध्ये परत त्याचा औदारिक काययोग होतो, म्हणून जिथून मिश्र सुरू आहे तिथून परत मिश्र पर्यंत अपर्याप्तक म्हणायचं या अपेक्षेने. पुढचं प्रकरण आपण घेऊ प्राण. आता प्राण प्ररूपणा किंवा 24 स्थानातली प्राणांविषयीची चर्चा. प्राण कशाला म्हटल्या जातात? तर ज्यांच्याद्वारे आत्मा जीवन या संज्ञेला प्राप्त होतो त्याला प्राण असे म्हणतात. ज्याच्यामुळे हा जीव आहे हे त्या ठिकाणी लक्षात येतं, जाणवतं, म्हटल्या जातो त्याला जीवपणा, त्या ठिकाणी त्याला प्राण असं म्हटलं जातं. प्राण आणि पर्याप्ती यांचं कथन का केलेलं आहे? तर प्राणांपासून देखील हा जीव भिन्न आहे आणि पर्याप्तीपासून देखील हा जीव भिन्न आहे, पण आम्हाला संसार अवस्थेत प्राणांशिवाय आणि पर्याप्तीशिवाय जीव लक्षात येत नाही, आम्हाला ज्ञात होत नाही. आम्हाला त्याच माध्यमातून जीवाचं अस्तित्व कथन करावं लागतं, म्हणजे अशुद्ध जीव आम्हाला त्यामध्ये त्याचं अन्वेषण करावं लागतं. पण समजायचं हे आहे की यापासून जीव, शुद्ध जीव वेगळा आहे आणि यासाठी हे प्राणांचं आणि पर्याप्तींचं कथन दिसणार आहे. आता प्रश्न, प्राणांचे भेद किती आहे? प्राणांचे 10 भेद. पहिल्यांदा ते द्रव्य प्राणाचे भेद झाले 10. पहिल्यांदा तर प्राणांचे भेद लावायचे ते निश्चय प्राण आणि व्यवहार प्राण. सगळ्यात सुरुवातीला निश्चय प्राण आणि व्यवहार प्राण. जो जीव आपण म्हणतो 10 प्राणांनी जगतो, हा जीव 10 प्राणांनी जगतो, हे कशाचं कथन आहे? हे अशुद्ध निश्चय नयाचं, व्यवहार नयाचं कथन आहे. अशुद्ध निश्चय नयाचं हे कथन आहे. हा जीव द्रव्य प्राणांनी जगतो, द्रव्य प्राण अशुद्धतेचं द्योतक आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा प्राणांचे भेद लावताना निश्चय प्राण आणि व्यवहार प्राण. सिद्धांच्या ठिकाणी एकही हा व्यवहार प्राण नाही आणि तरी देखील ते जीवत्व घेऊन आहे, जीवत्व शक्ती तिथे विद्यमान आहे. याचा अर्थ ते चैतन्य प्राणांनी जीवत्व तिथे म्हटल्या जातं. जीवत्व याची ओळख चैतन्य प्राण हे आहे. म्हणून निश्चयाने ज्यांच्यामुळे जीव जगतो तो निश्चय प्राण आहे, म्हणजे चैतन्य किंवा ज्ञान दर्शन हे जीवाचे निश्चय प्राण आहे. निश्चय प्राण कोणते? तर हे यालाच म्हटलेलं आहे, ज्ञान दर्शन याला निश्चय प्राण म्हटलेलं आहे. प्राणांचं वर्णन तर आम्हाला अनेक तऱ्हेनी आगमामध्ये दिसतं. द्रव्य प्राण रूपाने दिसतं, भाव प्राण रूपाने दिसतं, किंवा आम्ही जे ज्ञान दर्शन म्हटलं तर याच्यामध्ये अशुद्ध पर्यायार्थिक नयाने आम्ही प्राण संज्ञा पाहू शकतो. एक देश शुद्ध निश्चय नयानी प्राण कशाला म्हणतात ते पाहू शकतो. साक्षात शुद्ध नयानी प्राण कशाला म्हणायचं हेही आम्ही पाहू शकतो.
आणि शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय जो आहे त्यांनी प्राण संज्ञा कोण धारण करतो किंवा प्राण कुणाला म्हटल्या जातात. आज आमच्या जवळ मतिश्रुत ज्ञान आहे आणि आम्ही समजा सम्यक दृष्टी आहे असं गृहीत धरलं तर आम्ही या मतिश्रुत ज्ञान आणि चक्षु अचक्षु दर्शनाने जीवन जगतो असं जर मी कथन केलं तर माझं हे कथन एक देश शुद्ध निश्चय नयाचं कथन आहे. कारण मी शुद्धता पाहिली पण ती एक देश शुद्धता पाहिली. आणि जर मिथ्यात्वाच्या अपेक्षेने कथन केलं की हा जीव कुमती कुश्रुत आणि चक्षु अचक्षु दर्शनाने जीवन जगत आहे तर त्यांचं ते कथन हे जे काही होणार आहे हे असद्भूत व्यवहार नयानी म्हणा किंवा अशुद्ध निश्चय नयानी आहे. जेव्हा हेच कथन मी साक्षात केवल दर्शन केवल ज्ञान रूपाणी अरहंत परमेष्ठी जीवन धारण करतात हे कथन केलं तर हे झालं साक्षात शुद्ध निश्चय नयाचं कथन. निश्चय नयाचेही अनेक भेद प्रभेद आपण बघतो आणि जेव्हा कोणतीही विशेषता न लावता जेव्हा सामान्य कथन केलं की जीव हा शुद्ध ज्ञान दर्शनाने जगतो तेव्हा तेच कथन शुद्ध द्रव्यार्थिक नयानी कथन झालं. हे असे अनेक प्रकार प्राणांच्या बाबतीत आम्हाला लावता येतात. हे आम्ही जे व्यवहारामध्ये म्हणतो की हा जीवन जगतो आहे आणि हा मृत्यूला पावला तर हे आमचं कथन व्यावहारिक रूपामध्ये 10 प्राणांनी आहे. हे 10 प्राण म्हणजे असद्भूत व्यवहार नयाचा विषय आणि त्याला असद्भूत कोणता लावायचा असेल तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नय लावावा लागतो की हा जीव या 10 प्राणांनी जगतो आहे. 5 इंद्रिय प्राण, 3 बल प्राण, आयु आणि श्वासोच्छ्वास. आणि आणखी माझा आता यावर एक प्रश्न असणार आहे. एवढी मी सगळी प्ररूपणा केली. आता प्रश्न माझा असा असणार आहे की हा जीव उपचरित असद्भूत व्यवहार नयानी कशानी जगतो. उपचरित असद्भूत आणि व्यवहार नय. अनुपचरित असद्भूत व्यवहार नयानी सांगितलं की हा 10 द्रव्य प्राणांनी जगतो आणि उपचरित असद्भूत व्यवहार नयानी हा कशानी जीवन जगतो. भावप्राण म्हणायचं का? भावप्राण म्हणायचं का मग ते? नाही द्रव्य प्राण. म्हणजे आता मी पहिल्यांदा द्रव्य प्राण सांगितलं ना. द्रव्य प्राण कोणता की हा 10 प्राणांनी जगतो. हे कथन कोणत्या नयाचं झालं? अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचं. असद्भूत का झालं? कारण जीवाचं नाही म्हणून म्हटलं पण हे वेगळंही करता येत नाही म्हणून अनुपचार झाला. आता पुढचा प्रश्न माझा असा असणार आहे उपचरित असद्भूत व्यवहार नयानी हा कशाने जीवन जगतो. साधं उत्तर आहे हा अन्न पाण्याने जीवन जगतो. अन्न पाणी हवा यांनी जीवन जगतो. कारण उपचरित आहे. उपचरित आहे म्हणजे आपल्यापासून भेद आहे. आम्ही वेगळं करू शकतो आणि तरीही आम्ही म्हणतो की यांनी हा जीवन जगतो. म्हणजे अन्न पाणी किंवा हवा श्वासोच्छ्वास म्हणजे बाह्य हवा यांनी जीव जगतो. हे उपचरित असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. पण त्याचा आणि प्राणाचा काही संबंध झाला का मग? हो आम्ही जसं म्हणतो घर माझं आहे. कोणता नय आहे हा? घर माझं आहे म्हणणं. प्राणाचा आणि त्याचा काय संबंध झाला? हवा पाणी वगैरे. आम्ही श्वास म्हणजे जर हवा नसेल तर आम्ही जीवन जगू शकतो? नाही ना. नाही ना. मग त्याचा आणि याचा संबंध आहे. पाण्याशिवाय तीव्र प्यास ज्याला लागते म्हणजे खूप तहान त्याच्यातही हा जीव जीवन जगू नाही शकत. म्हणून याला उपचरित म्हणायचं. याला उपचरित मध्ये टाकलं. उद्याला पाहू स्तुती म्हणू. विचार मनात प्रश्न असेल तर पाहाल या संबंधात. त्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का
जड़ कर्म चेतन बंध का अरु, कर्म के अवसान का। कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सवसाहुणं। सर्वांना जय जिनेंद्र.